करतायत उत्कृष्ट असे ते स्कोरर आहेत। आतापर्यंत त्यांनी जवळजवळ 50-60 सामन्यामध्ये स्कोररची भूमिका बजावलेली। पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, तो जातोय क्षेत्ररक्षकाकडे सरळ आणि एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाही दोन्ही फलंदाजांना। धाव संख्या वाढते, धाव संख्या होते ती 23। चुना आहे पण दुसऱ्या क्षेत्रामधला चुना आहे, तो चुना नाहीये। षटक समाप्त झालंय, षटक समाप्त झालंय। मला वाटतं निलेश याला 7 चेंडूंचा ओव्हर टाकायची असं वाटतंय। 4 ओव्हर त्यालाच देऊन टाका। तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गड्याच्या मोबदल्यात धाव संख्या होते ती 23। आपण पाहत आहात आई एकविरा 11 वर्सेस महाबली टायटन्स। हा जय बजरंग बी आयोजित एक थरारक असा सामना आपण पाहत आहात। आणि या सामन्यातील तिसरं षटक मार्गस्थ आहे, तिसरं षटक घेऊन येत होतंय विकी। ज्या टीमचा सामना चालू नाहीये त्यांनी कृपया बाउंड्रीचा घ्यायचा आहे, कारण षटकार चौकारांचे निर्णय आणि चेंडू पुन्हा एकदा मैदानात आणण्यासाठी त्यांची आम्हाला मदत होईल। तरी बाकीच्या प्लेयर्सनी बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे, विशेषतः लहान मुलांनी सहकार्य करायचे। तर हा तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू फुल्लर लेनचा चेंडू होता, थोडा दिशा भरकटतोय आणि पंच आम्हाला दोन्ही हात समांतर करून सांगतात की हा नकारात्मक चेंडू आहे आणि अवांतर धाव वाढते, धाव संख्या वाढते, धाव संख्या होते 24। 1 गडी बाद 24। जर विकी याने विकेट घेतली तर त्यांचे मोठे बंधू धीरज यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे। असंच पारितोषिक देत राहा आणि आमच्या खेळाडूंना सहकार्य करा। आणि विकी याला 500 रुपये भेटलेले आहेत, रनआउट नाही का? आणि या जय बाद होऊन पॅव्हेलियन मध्ये परततोय आणि नवीन फलंदाज येतोय, एक डॅशिंग डायनामाइक आणि कुंदेगावचा वेगवान गोलंदाज, कुंदे एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा युवराज। आणि नॉन स्ट्राइकला आहे कुंदेगावचा एक हार्ड हिटर फलंदाज बजरंग शेलार, परंतु त्याला अजून काही गती मिळालेली नाहीये, अजून त्याने चौकार षटकारांची आतिषबाजी काही केलेली नाहीये। विक्की सामना करील नवीन फलंदाज, फुल टॉस चेंडू, परंतु लोअर क्वालिटीचा चेंडू होता आणि सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात। समीर तिथे उपस्थित, पहिल्या चेंडू मध्ये गडी गारद होतोय आणि चांगली अशी विकेट मिळते आणि 500 रुपये प्राप्त करतोय। 500 रुपये जमा झालेले नाहीत अजून इकडं। आणि एक तगडा असा हार्ड हिटर फलंदाज युवराज आपल्या पॅव्हेलियन मध्ये परत जातोय आणि काहीसा धावांवर रोख
निर्माण झालेला आहे। धाव संख्या होते 25। नवीन फलंदाज अक्षय, पाहूया अक्षय कुमार सारखी कामगिरी करतोय का। आणि पहिला चेंडू उडवला, हवेत आहे चेंडू, हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली जातोय, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल पकडतोय आणि 2 सलग चेंडू मध्ये 2 गडी गारद। पाहूया तिसरा गडी घेतोय का हॅट्रिक। मेरी कस्ती डूबी जा चिखोली जाम था। और देखो अजय देवगन, जिनको अजय देवगन के नाम से पुकारा जाता है, कुंदा गांव का अजय देवगन। आणि नवीन फलंदाज येतोय, अरे 12 खेळलोत नाव माहित नाही, आशिष। स्लोअर लेनचा चेंडू, चांगला चेंडू, पेस चेंज करतोय आपला आणि फसवतोय फलंदाज आशिषाला, परंतु एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाही, कारण 22च्या रूपाने धाव संख्या वाढते, धाव संख्या होते ती 26। तिसरा षटक मार्गस्थ आहे आणि धाव संख्या जर बघायला गेली तर त्या प्रमाणामध्ये जर कमी ओव्हरच्या षटकांमध्ये कमीच आहे, अजून सुद्धा मोठे फटके खेळायला लागतील बजरंग याला। कट करतोय चेंडू, जातोय सीमारेषेकडे, तिथे क्षेत्ररक्षक सज्ज, परंतु अब्रक डबक मिसफील्ड होते आणि चेंडू जातोय, काय झालंय तिकडं, मला वाटतं चेंडू अडवलेला आहे पंच। चांगली अशी फिल्डिंग म्हणतील कोण, तर क्षेत्ररक्षक पंकज याची, काय बात आहे। चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी, एक धाव वाचवलेली आहे, त्यांना माहित आहे मी पडलो काय झालो तरी आपलं मेडिकल आहे, काय प्रॉब्लेम नाही। विक्की आतापर्यंत चांगली गोलंदाजी, पुन्हा एकदा चेंडू जातोय त्याच दिशेने, एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नोंद घ्यायची। तर आई एकविरा 11 यांनी धावा जमवल्यात 31 आणि जिंकण्यासाठी 32 रन्स गरज आहे महाबली टायटन्स यांना। आपण पाहतात चौथे पर्व JBPL लाइव एंड एक्सक्लूसिव ऑन ओम साई नेटवर्क। चला पंच, सामना लवकर चालू करायचंय, दोन्ही पंच मैदानामध्ये जायचंय, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय। आई एकविरा 11 दोन्ही फलंदाज आपले पाठवायचे आहेत, जेवढी तुम्ही घाई कराल आणि त्याच्यानंतर जास्तीत जास्त षटक खेळण्याचा आम्ही प्रयत्न करू नक्कीच। सुरुवात करती या डावाची धनंजय आणि सुभाष मैदानात जाताना। सुभाष हा खेळाडू खूपच गाजलेला खेळाडू आहे, जवळजवळ आपल्या आयुष्याची त्यांनी 50 वर्ष खेळामध्ये, जेव्हा त्याचा जन्म झाला त्यानंतर त्याने सुरुवातीलाच बॅटीकडे बोट दाखवलं, तिथून तो क्रिकेटचा दिवाना आहे ना, अजूनपर्यंत सुद्धा क्रिकेट खेळतोय। सुरुवातीला त्याला क्रिकेट खेळताना चिंगम वापरायला लागायचा
आता तो वेगळा काहीतरी फॉरेन कंट्रीवरून आणलेला एक च्युइंग गम आहे तो खातो आणि त्याच्यामुळे तो अजून जवान दिसतोय आणि त्याप्रमाणे क्रिकेट खेळतो. 40+ असून सुद्धा अजून चांगल्या खेळाडू साध्या संघामध्ये तो खेळतो, बाहेर पण खेळतो आणि चांगल्या पद्धतीने आपल्या संघाला यश मिळवून देतो. तर याच्यानंतर होणारा सामना आहे 40+चा सामना असेल. चे दोन्ही संघ उपस्थित राहायचे आहे. यानंतरचा सामना तुमचा होईल. तर दरम्यान आपण मैदानात पाहत आहात आई एकविरा 11 वर्सेस महाबली टायटन्स. तर 32 रन्सचा पाठलाग करताना महाबली टायटन्स सुरुवात करतोय डावाची. सुभाष आणि धनंजय आणि गोलंदाजीवर मार्कवर सज्ज आहे तो जय. तर डावाची सुरुवात होते, दुसऱ्या डावाची सुरुवात होते. 32 रन्सचा पाठलाग करतोय महाबली टायटन्स. पहिला चेंडू या डावाचा सुरुवात करतोय जय. सामना करेल हार्ड हिटर. पहिला चेंडू थोडासा लोअर क्वालिटीचा चेंडू होता आणि हिट करण्याचा प्रयत्न, चेंडूचा जरा कट लागते आणि जाते 1 धावासाठी. फक्त धावाची सुरुवात होते. 32 रनचा पाठलाग करताना एका चेंडूमध्ये 1. आणि आता सामना करील तो तनु वेट्स मनू ओनली धनु. या वर्षीचा जवळजवळ विजेतेपद मिळवणारी राहुल पाटील यांची टीम कुठे आहे ती लवकरात लवकर इकडे यायचंय. त्यांचा टॉस होणार आहे. आणि मध्ये आपटलेला चेंडू जातोय सीमारेषेकडे. तिथे एक चलाख असा क्षेत्ररक्षक उपलब्ध. त्याचं नाव आहे युवराज. फक्त एकच धाव. चांगली अशी गोलंदाजी करतोय आतापर्यंत. जर या 2 चेंडूंचा विचार करायला गेला तर जय, कारण 2 चेंडू पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याने फक्त 2च धावा दिलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तिथं कोणीही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू जातोय आर पार सीमा पार. एक झणझणीत चौकार. उत्तरास प्रत्युत्तर देतोय सुभाष. पहिल्या 2 चेंडू मध्ये 2, परंतु तिसऱ्या चेंडू मध्ये चौकार. चौथा चेंडू मिस अंडरक्षण अब्रोक डबरक जातोय. चेंडू बॉन्ड सीमारेषेकडे. 2 धावा मिळत आहेत सुभाष याला. जरा मिस जज करतोय कारण ते हा झेल होता, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आशिषला काय तो चेंडू दिसला नाही, त्याच्यामुळे थोडस मिसअंडरस्टँडिंग होऊन चेंडू 2 धावांसाठी जातोय. धाव संख्या 8. ओ हो उड़ा बहुत ही ऊपर. ओ थोडासा प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये, फिटनेस मध्ये प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे चेंडू जातोय सीमारेषे पाठ. चौकार.
ज्या दोन चेंडू मागे दोन धाव, मला वाटतं हे षटक चांगलं निघते की काय, परंतु त्यानंतर सुभाषची बॅट तळपली आणि दोन सलग चेंडू मध्ये तीन चेंडू मध्ये त्याने दोन चौकार आणि एक दुहेरी धावेसकट धाव संख्या 10 घेतलेले, तीन चेंडू मध्ये 10. मध्ये आपटलेला चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून, एक लगातारचा हा दुसरा. तर एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 16. चांगली अशी धावसंख्या दोन्ही फलंदाजांनी करण्यात यश आलेल्या दोन्ही फलंदाजाला. त्यात विशेषतः म्हणायचं तर सुभाषांनी 3 चौकार लगावून धावसंख्या जय याला 15 धावा कुठून काढल्या आणि धावसंख्या पोहोचवली 16 वर. जर दोन्ही संघाचा विचार केला तर आई एकविरा या संघाच्या होत्या एक षटकामागे 11 धावा आणि महाबली टायटनच्या 16 धावा, म्हणजे 5 धावा एक्स्ट्रा कुठून काढल्यात. त्याचं कारण आहे तो म्हणजे वन अँड ओनली काथ्या जल्ले पण वळ नाही गेला सुभाष. एक डॅशिंग डायनामिक आणि लाखो दिलाची धडकन असलेला हा सुभाष आपल्या क्रिकेटच्या जोरावर त्यांनी बऱ्याचशा ट्रॉफीज आपल्या घरामध्ये नेऊन ठेवलेल्या आहेत. असा सुभाष धनु सामना करेल. नवीन गोलंदाज, एक कुंदे एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा गोलंदाज. एक धाव झाले, 2 धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतो, परंतु दोन्ही धावा पूर्ण करण्यात दोन्ही फलंदाजांना यश मिळतंय. धावसंख्या जोमाने वाढते. धावसंख्या होते 18. युवराजचा पुढचा चेंडू, ओ हो एक्सप्रेस डिलिव्हरी. धनुला काय तो समजला नाही, सरळ जातोय. यष्टीरक्षकच्या हातात निर्धाव असा स्वरूपात चेंडूची सांगता होते. जर षटकांचा विचार केला गेला तर हा मेन गोलंदाज आहे या संघाचा आणि चांगली गोलंदाजी करतो. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाकडे. 2 धावा मला वाटतं कंप्लीट नाही होते. क्षेत्ररक्षक फलंदाज बाद. आणि नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये, एक हार्ड हिटर फलंदाज वैभव. जसं जर मॅचचा विचार करायला गेला तर दोन्ही ओपनर्सनी विशेषतः सुभाष याने मॅच एकदम आपल्या संघाच्या बाजूने झुकवलेली आहे, परंतु काय होऊ शकतं, क्रिकेट आहे, कमबॅक सुद्धा होतो. कारण या षटकामध्ये आपण पाहिलं, जर युवराजचा विचार केला गेला तर त्याने 3 चेंडूमध्ये 2 धावा देऊन 1 गडी बाद केलेला आहे. काय होऊ शकतं. पुढचा चेंडू, 1 धाव. कृणाली 11 यानंतर होणार सामना. कृणाली 11 आणि सर्जा मथुर नाणेफेकीसाठी यायचे. दोन्ही संघाचे संघनायक युवराज या षटकातील अजूनपर्यंत चांगली गोलंदाजी म्हणता येईल. सामना करेल सुभाष आणि कट
हवेत चेंडू हवेत आहे आणि चेंडू खाली येतोय. क्षेत्ररक्षण स्वतः गोलंदाज आणि सुभाष याची चांगली खेळी संपुष्टात. नवीन फलंदाज येतोय समीर. समीरचा जर विचार केला तर 1992 साली त्याने जो 4 चेंडूमध्ये 4 षटकार मारायचा विक्रम केलेला आहे तो अजून सुद्धा आमच्या लक्षात आहे. युवराज एक्सप्रेस डिलिव्हरी बॉलर. ओहो पुन्हा एकदा एक्सप्रेस डिलिव्हरी अपील होते परंतु नॉट आउट घोषित करतात पंच. भास्कर ओगे. शेवटच्या षटकामध्ये जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. धावसंख्या होते 20. 32 काढायचे आहेत ना. एक षटक आणि 6 चेंडू आणि 12 धावा. कृणाल 11 नितीन मंचाकडे यायचे. कृणाल 11 नितीन. सर्जा मथुर नाही तर मथुरिया लवकर या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे फटाफट. पंच शेवटचं षटक घेऊन येतोय सागर. चांगली गोलंदाजी करावी लागेल सागर याला कारण की सहज सुद्धा मिळत नाही परंतु तसे तगडे फलंदाज मैदानात उपलब्ध. कारण वैभव दंडकरचा जर विचार केला तर 12 धावा 2 चेंडू मध्ये सुद्धा काढू शकतो. 6 चेंडू आणि 12 धावा. सागर गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिला चेंडू आपटून टाकले चेंडू परंतु सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि फलंदाज महत्वाचा फलंदाज बाद होतोय. निलेश होगे ज्यांनी भल्या भल्यांना पाणी पाजलंय. कारण काव्या वॉटर सप्लायर्स हा त्यांचा नाव्या वॉटर सप्लायर्स हा त्यांचा बिझनेस आहे. भल्या भल्यांना पाणी पाजलंय. आता बघूया सागरला पाणी पाजतात का आपल्या फलंदाजीमध्ये. जर षटकार मारला तर त्यांचे बंधू भास्कर यांच्याकडून 100 रुपये. प्रत्येक षटकारात 100 रुपये. निलेश याने जर मॅच जिंकवली तर गणेश पाटील यांच्याकडून 500 रुपये. ओहो ब्लॉकल मध्ये चेंडू. चांगली गोलंदाजी जर म्हणता येईल आतापर्यंत. कारण 6 चेंडू मध्ये 12 धावाची गरज असताना 3 चेंडू मध्ये एकच धाव आणि एक फलंदाज बाद केलाय. सागर याने
चांगली गोलंदाजी म्हणता येईल. ज्याप्रमाणे त्याला शेवटच्या ओव्हरसाठी वाचून ठेवलं होतं त्याप्रमाणे त्यांनी गोलंदाजी केलेली आहे. सागर सामनाकरी समीर ओ हो अपील करतोय, चेंडू जातोय बॅटवर आदळतोय आणि फलंदाज बाद. समीर बाद. पंचांचा निर्णय शेवटचा मानला जाईल. काय बॅट कट आहे. दोन चेंडू मध्ये 10 धावा. जर निलेश याने एक षटकार मारला तर भास्कर उगे यांच्याकडून 100 रुपये आणि जर एक षटकार आणि एक चौकार मारला तर गणेश पाटील यांच्याकडून मेजवानी. ओ षटकार. विकी याने एक चेंडू मध्ये एक जर षटकार मारला तर जाऊ दे कपला. बघा आपण या सामन्यामध्ये बघेल की पहिल्या ओव्हर मध्ये 16 धावा मिळाल्या होत्या, परंतु मागच्या 2 षटकामध्ये संघ पराभूत होतोय. काही होऊ शकतं, क्रिकेट आहे. या पहिल्या सामन्याचा विजयी संघ आहे आई एकविरा. कॉंग्रॅच्युलेशन्स आई एकविरा 11 आणि हार्ड लक बाहुबली टायटन्स. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच असेल ज्यांनी 12 धावा डिफेन्स केलेल्या आहेत असा सागर. सामनावीर सागर आणि सामनावीरचा पुरस्कार देतील गणेश म्हात्रे. गणेश म्हात्रे आपण यायचे, सामनावीरचा पुरस्कार द्यायचे. तर पहिला मॅचचा सामनावीर योग्य सागर, ज्याने 12 धावा डिफेन्स केलेल्या आहेत. त्याने 6 चेंडू मध्ये फक्त 2 धावा देऊन 2 गडी बाद केलेले आहेत. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणता येईल आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला आहे सागर. मॅन ऑफ द मॅच स्वीकारताना अभिनंदन सागर. असंच पुढच्या मॅचला तुला बेस्ट ऑफ लक. असंच खेळत राहा आणि अशीच गोलंदाजी करत राहा. आणि नाणेफेक होते 2 संघांमध्ये. तर आपला नाणेफेक जिंकतोय कुणाल 11 आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारतोय. चला लगेच कुणाल 11 यांनी आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. अरे मी स्वतःला सांभाळू शकत नाही. 1 रुपया कुठे सांभाळ. 40+ चे संघ अजून एकही इथं उपस्थित नाहीये. यानंतर जर जो संघ इथं उपलब्ध असेल त्याचे 3 ओव्हर होतील आणि 2 संघ उपलब्ध नसेल तर 2च ओव्हर खेळवण्यात येतील. पण तुमचा विरुद्ध संघ पण उपलब्ध पाहिजे. म्हणजे विरुद्ध संघ पण उपलब्ध आहे म्हणजे 3 ओव्हरची होईल. हॅलो. आणि या पुढच्या सामन्याची समालोचक करतील एक कुंदेगावचं फास्ट गोलंदाज युवराज होगे. हेलो. अरे आप पहले मैच जीतते हुए आए 11 बहुत अच्छे से रोका महाबली टाइटंस को. नहीं कुणाल 11 आणि